वसई धर्मप्रांतासाठी आता नवीन बिशपांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। थॉमस डिसोजा असं या नवीन धर्मगुरूंचं नाव आहे आणि काल वसई पश्चिमेच्या शाळेमध्ये हा मोठा सोहळा पार पडला आणि जवळपास 10 ते 12 हजार ख्रिस्ती बांधवांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती। वसई धर्मप्रांतात नवीन बिशप म्हणून फादर थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांनी हा पदभार स्वीकारला आहे। या महागुरुपदाच्या दीक्षाविधी आणि बिशप पदाच्या स्वीकृतीचा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला। मुख्य पुरोहित आणि सहपुरोहितांची उपस्थिती या पवित्र सोहळ्यात होती। मुख्य पुरोहित म्हणून मुंबई सर्वधर्म प्रांतातील कार्डिनल ऑस्वाल्ड ग्रेसियस यांची उपस्थिती होती। तसेच सहपुरोहित म्हणून गोवा व दमन सर्व प्रांत कार्डिनल फिलिप नेरी फेरिओ व वसई धर्म प्रांताचे मानद बिशप फेलिक्स मचाडो यांनी सहभाग घेतला। पदभार स्वीकारल्यानंतर मॉन्सियर थॉमस फ्रान्सिस डिसोजा यांनी विश्वासूंच्या सेवेसाठी संपूर्ण समर्पणाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। महासमारंभानंतर कार्यक्रमात दीक्षाविधीनंतर आयोजित विशेष कार्यक्रमात हजारो विश्वासू उपस्थित होते। या पवित्र सोहळ्यामुळे वसई धर्मप्रांतात आनंदाचे आणि नव्या पर्वाच्या सुरुवातीचे वातावरण निर्माण झालेले आहे। नुकताच आता वसई विरार परिसरात नाताळचा सण देखील उत्साहात साजरा होणार आहे आणि त्याच्याच ख्रिसमसच्या 8 दिवस अगोदर अशा प्रकारे नवीन धर्मगुरू मिळाल्यामुळे ख्रिस्ती बांधवांमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे। नवनिर्वाचित बिशपांशी आम्ही जेव्हा चर्चा केली त्यांचं नेमकं म्हणणं काय पण ऐकूया। मध्ये प्रभू येशू ख्रिस्त आमचा आदर्श आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला सेवेची एक महान शिकवण दिली आहे। प्रभू येशू म्हणतो, मी सेवा करून घेण्यासाठी नाही तर सेवा करण्यासाठी आलो आहे। महागुरुपद किंवा बिशप पदाची दीक्षा ही ह्याच सेवेचा जो वारसा ख्रिस्ताने आम्हाला दिलेला आहे तो पुढे नेण्यासाठी एक मार्ग आहे आणि म्हणून ही एक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सेवेसाठी आहे। विशेष करून समाजातले जे रंजले गांजले आहेत, दुःखित आहेत, पीडित आहेत, अनाथ आहेत, उपेक्षित आहेत, अशापर्यंत परमेश्वराच्या प्रेमाचा, दयेचा, मायेचा अनुभव त्यांना देण्यासाठी परमेश्वराने जणू काही माझी निवड केली आहे असं मला वाटतं आणि त्याद्वारे ख्रिस्ताचा, परमेश्वराचा गौरव व्हावा हीच अपेक्षा आहे। चांगली गोष्ट आहे। चुलण्यामधला फादर थॉमस डिसोजा हे बिशप होत आहेत वसई धर्मप्रांताचे। यांच्या आधी एक चुलण्याचे एलायस गोन्साल्विस म्हणून जे अमरावतीचे बिशप झाल्यानंतर आता ते नागपूरचे आज बिशप आहेत। त्यामुळे चुलण्याचा हा सन्मानाचा आणि चुलनकरांचा गौरवाचा दिवस आहे। याच्यामध्ये सोहळ्यात कोण कोण आले होते आज? या सोहळ्यामध्ये जवळजवळ आपले 2 कार्डिनल म्हणजे मुंबईचे ऑस्वाल्ड ग्रेसियस, त्याचप्रमाणे आमचे गोव्याचे आर्च बिशप कार्डिनल आणि जवळजवळ 25 ऑल ओव्हर इंडियाचे बिशप आणि आपल्या ह्या वसई डायसिसचे जितके फादर आहेत ते सर्व 200, 300, 400 फादर जवळजवळ आपले आणि सिस्टर्स, नन्स या आलेल्या आहेत। प्रिय बंधू भगिनीनो, आज आपण बिशप थॉमस डिसोजा यांचा बिशपपदी पदग्रहण सोहळ्यासाठी इथे मोठ्या आनंदाने जमलो आहोत। बिशप फेलिक्स मचाडो नियुक्त झाल्यानंतर आणि त्याही अगोदर बऱ्याचशा फादरामध्ये आणि प्रापंचिकामध्ये कुजबूज चालली होती, चर्चा चालली होती की बिशप फेलिक्स नंतर नवीन बिशप कोण होणार। काही लोक म्हणत होते की आपल्या वसईच्याच फादरामधून एखादे बिशप होते, काही म्हणत होते की एखादे बाहेरून बिशप येतील। काही लोकांची इतकी धावपळ झाली होती की किंवा त्यांना इतकी आस्था वाटत होती की त्यांनी काही फादरांची नावं आणि फोटो पण पाठवण्यास सुरुवात केली। थोडक्यात अनेक लोकांच्या मनामध्ये कुजबूज झाली होती की नवीन बिशपाची ते वाट पाहतात। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मराठीत एक सुंदर म्हणणं आहे, धीर धरा, धीर धरा, धीरापोटी फळे येती गोरी गोमटी। म्हणजे धीर धरल्यावर देव आपल्याला गोरी गोमटी फळे देतो आणि नेमकं तेच वसई धर्मप्रांताबरोबर झालं आहे। त्यांनी धीर धरले म्हणून देवाने हे गोरं गोमटे दिसायला
दिसायला सुंदर, सर्वांशी चांगले संबंध ठेवणारे आणि खऱ्या मनाने अगदी काम करणारे, असे कामसुख सुंदर दिसणारे बिशप थॉमस बोरे गोमटे तुमच्या धर्मप्रांतासाठी एक तडफदार बिशप म्हणून दिले आहे.